विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये सुटणार आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये एकमत झालं नाहीये। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बसून अंतिम निर्णय घेतील। महायुतीच्या समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे। आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये सुटणार आहे। याआधी समन्वय समितीची बैठक पार पडली होती, एकमत झालं नाहीये, नेमकं काय घडलंय? प्राची, आपण पाहिलं असेल तर काल विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भातल्या जागांच्या निश्चितीसाठी समन्वयाची बैठक बोलवण्यात आली होती, परंतु या बैठकीमध्ये नावांवरती आणि एकंदर फॉर्म्युल्यावरती एकमत झालेलं नाहीये। त्यामुळे या चर्चेतला जो तपशील आहे तो आता थेट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल। तीनही पक्षांचे नेते आपापल्या प्रमुख नेत्यांना या संदर्भातला जो खरं तर चर्चेचा तपशील आहे त्याचा आढावा देतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्वतंत्र बैठक होईल आणि या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं विधान परिषदेच्या संदर्भातला जो फॉर्म्युला असेल किंवा एकंदर आपण रायगड पाहिला असेल किंवा नाशिकच्या संदर्भातला विषय असेल या सगळ्या संदर्भात पालकमंत्रीपद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधली आमदारकी या संदर्भात काही साटलोट करता येते का, त्या संदर्भात काही नव्यानं समीकरणाची मांडणी केली जाऊ शकते याबद्दल या तीन नेत्यांमध्ये अंतिमतः चर्चा होणार आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात खरं असताना आठवडाभराच्या आत ही बैठक अपेक्षित आहे, कारण 25 तारखेच्या आसपास अर्ज भरण्याची जी काही मुदत आहे ती सुरू होते। त्यामुळे 25 तारखेपूर्वी या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल आणि विधान परिषदेच्या संदर्भातला फॉर्म्युला हा या तीन नेत्यांच्या बैठकीत निश्चित होणार असल्याचं सूत्रांकडून म्हणणं आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।